नमस्कार. मी संजय रुपलग. तर्क वितर्क या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सांगलीमध्ये स्वर्गीय श्री प्रमोदजी महाजन यांना आपण सगळेच ओळखतो. त्यांचं वक्तृत्व उत्कृष्ट होतं. तर त्यांनी मतदान कसे करावे या विषयावर त्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ते मुद्दे होते. ते मुद्दे स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांनी सांगितले होते. तर ते मुद्दे असे होते, ते आवडले म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पहिला म्हणजे हाऊ टू वोट, तर मतदान कसे करावे. त्यातला पहिला मुद्दा असा होता, वोट फॉर प्रिन्सिपल नॉट फॉर पार्टी. म्हणजे तत्वाला मतदान करा, पक्षाला मतदान करू नका. म्हणजे पहिल्यांदा तत्व बघा, तत्व कुणाची चांगली आहेत, विचारधारा कुणाची चांगली आहे, या सगळ्याचा विचार करा. आणि ती आपल्याला पटणारी आहेत का, ती देशहिताची आहेत का, या सगळ्यांचा विचार करून आपण तत्वाला मतदान केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आता समजा सगळ्यांची तत्व एकसारखीच वाटतात तुम्हाला, की नाही बाबा यांनी सुद्धा तत्व काय पाळलेली दिसत नाहीत, यांनी सुद्धा तत्व पाळलेली दिसत नाहीत, सगळ्यांची तत्व एकसारखीच आहेत, फार काय फरक नाही आहे. त्यावेळेला दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे वोट फॉर पार्टी नॉट फॉर पर्सन. तत्व सगळ्यांची एकसारखी वाटत असतील, मग आता कन्फ्युजन वाढलं. मग पुढं पक्षाचा विचार करायचा, की कुठला पक्ष चांगला वाटतोय, गोरगरिबांच्यासाठी कामं करतोय का, त्यांनी दिलेल्या योजना, विकास हे सगळे ते पुढे राबवू शकतील का, किंवा केलेले आहेत का, जे शब्द दिले ते पूर्ण केलेत का, इथून पुढे शब्द देतील ते पूर्ण करतील का, या सगळ्यांचा विचार करून पक्षाला मतदान करायचं. त्यावेळी व्यक्ती बघायची नाही. म्हणजे पहिला मुद्दा आला, तत्वाला पहिला बघायचं. तत्व जर आपल्याला नाही पटली कुणाचीच, किंवा सगळ्यांची एकसारखी जर वाटलं, तर पक्षाला मतदान करायचं. मग पक्षाचा विचार करायचा त्या ठिकाणी. आणि पक्षसुद्धा सगळे एकसारखे वाटले तुम्हाला, नाही बाबा हाही पक्ष तसाच आहे, तोही पक्ष तसाच आहे, सगळे एकसारखे एका माळेचे मणी आहेत, असं तुम्हाला वाटायला लागलं, तर त्यावेळेला मात्र त्यांनी तिसरा मुद्दा सांगितला आहे, वोट फॉर पर्सन नॉट फॉर पर्स. म्हणजे व्यक्तीला त्यावेळी मतदान करायचं आहे. तिसरा मुद्दा व्यक्ती आली. पहिला मुद्दा तत्व, दुसरा मुद्दा पार्टी, आणि हे दोन्हीही आपल्याला पसंत नसतील तर व्यक्तीचा विचार करायचा आणि व्यक्तीला मतदान करायचं. चांगली व्यक्ती कुठली आहे बघायची त्यातल्या त्यात, आणि त्या चांगल्या व्यक्तीला आपण मतदान करायचं. आमिषाला बळी कधीही पडायचं नाही. या 3 मुद्द्यात त्यांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं होतं, आणि हा विचार मला खूप आवडला म्हणून मी आपल्यासमोर मांडला. धन्यवाद.